श्री स्वामी समर्थ ताईंनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर चला, आज चाललोय दौऱ्यावर. कुठं ते सांगतेच, समोर तुमच्या लक्षातच येईल. मग ताईंनो, कशा आहात? व्हिडिओ आवडला तर प्लीज कमेंट करत चला. तर आता निघूया. तर चला, सकाळी 8 वाजले होते. घरी आले तर सासूबाईची सुंदर अशी पूजा झालेली होती घरातली, गावाकडच्या. तर 10 वर्षापूर्वीची ही स्वामी मूर्ती आहे. कारण माझं लग्न झाल्यावर 5 वर्षांनी माझ्याकडे ही स्वामी मूर्ती आलती. कशी आलती ते सांगतेच. कारण आहोचे मित्र आहेत, त्यांना माहीत होतं मी स्वामी भक्त आहे आणि आमच्या घरी होता फोटो. तर त्यांच्या घरी हे स्वामी मूर्ती 2 बनवलेल्या होत्या त्यांनी. मग त्यातली एक स्वामी मूर्ती त्यांनी मला दिली. असे माझ्या घरी स्वामी आले होते. लग्न झाल्याच्या नंतर माझ्या घरी स्वामींचा फोटो नव्हता. मात्र फक्त स्वामी चरित्र आणि अगरबत्ती लावून स्वामींचं नामस्मरण करायची. तर ही आहे माझी बहीण. तर आम्ही दोघीजणी निघालो होतो कुठं, तर वर्षश्राद्धाला जायचं होतं. आहेर घेतला, वर्षश्राद्धाला गेलोत. तिथं भेट दिली. ती बहीण आणि मी एकाच गावात दिलेलो आहोत. तर मग तशीच मी निघाले, मावशीकडे आले. मावशीचं झालेलं आहे डोळ्याचं ऑपरेशन, त्यामुळं भेटायला आलते. त्यानंतर वाटाने येतानाच माझ्या मामाचं गाव लागते, मामाकडं आलोत. तर मामाला मी असं सांगितलं होतं की काळी फरशी टाकू नका किचन वाट्याला, कारण केंद्रात जमत नाही. त्यामुळेच आपल्या थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, नवीन घर बांधताना किचन वाट्याची कशी काळजी घ्यायची. तर काळी फरशी टाकू नका ताईंनो, खूप घातक आहे काळ्या याच्यावर बनवणं. माऊलीसारखं सांगतात की तुमचा काळा किचन वाटा असेल तर तुम्ही त्याला कलर देऊन घ्या, मात्र तोडफोड करू नका. जसं जसं गुरुमाऊली सांगतात, नवीन बांधकाम करत असताल तर तुम्ही वास्तूनुसार करा. खरंच आपल्याला माहिती होतंय, आणि जर माहीत नसेल आणि आपण बसवलं तर परत काय घरफोड तड करता येत नाही. तर ह्या आहेत माझ्या छोट्या मामी. 3 मामा आहेत मला आणि 3 मामी. आणि त्या मामीने घेतलं. ह्या आहे माझा छोटा मेहुणा, 4 डोळे. याला पहा तुम्ही कसं चिपकून बसलाय मस्तपैकी. तर सुंदर असं मामाने 2 रूमचं घर बांधलं आहे, सुंदर. आणि समोर माळत सुद्धा आहे. महाराजांची एंट्री ठेवली दारात. पहिल्या हॉलमध्ये गेलं की शिवाजी महाराज दिसतात आपल्याला. तर ताईंनो, घर बांधताना खरंच काळजी घ्या छोट्या छोट्या गोष्टींची. किचन वाट्याला कधीच चुकून सुद्धा काळी फरशी टाकू नका, आणि टॉयलेटसुद्धा योग्य दिशेला करा. तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबला सर्च केलं की दिंडोरी प्रणीत वास्तूनुसार घर कसं बांधायचं, तर तुम्हाला तिथं सगळं व्यवस्थित माहिती दिली जाईल. तर मग इथं पहा, आता आईचं माहेर, आईला तर इथून सगळं भेटतंच. बोला जगदंबे की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आम्हाला सपोर्ट करा, आमचे व्हिडिओ पहा, आम्हाला कमेंट करा. आमची जोडी पहा, आमची गाडी पहा. हो, सगळ्यांना नमस्कार. आज आमचे साहेब बोलत आहेत सगळ्यांना. आवडलं त्यांचं बोलणं तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा. आम्ही आलोय लई लांबचा दौरा करून. चला, निघालोय घरी आता मावशीकडून. तर मी गेले होते मावशीकडं, आणि मामीनी जसं आईला सगळं माहेराहून भेटतं तशाच गोष्टी मला सगळ्या भरून दिल्या. लसण, वांगे वगैरे भरपूर सारं सगळ्या मामींनी. गेलं की चहा पाणी ते. येताना लगेच मामाच्या घरी थोडेसे थांबलो, आणि त्यानंतर इथं पहा आम्ही छान असं स्वयंपाकाला लागलो. अयो, कुणी आणला? बाबाने आणला. काय फोन आणला? बाई, मला काय आणलं पिल्लांनो? हो, दाखव बरं चालू करून फोन. हा बाई, मला कोण दाखायला आणला? जीव लावला तर आमचं पाखरू पण जवळ येतं, तशी गत. मी कधी पण गेले की माझे 2 पुतणे आहेत. मी किती रात्री जाऊ द्या, माहीत झालं की येतात आणि छान गप्पा मारतात. पहा, त्यांना जत्रेमधून त्यांच्या बाबांनी फोन आणला होता, त्यांनी लगेच मला दाखवायला आणला. त्यानंतर आम्ही निघालो, आणि यायची खूप इच्छा असते त्या माझ्या पुतणीला, पण आता काय करणार, राहत नाहीत लेकरं बाहेर आणल्यावर. आता आम्ही आलोय गेवराईला. खूप उशीर झाला ताईंनो, सगळं आवरलं आणि
स्वयंपाक मात्र तिकडूनच करून आणला मी. आता वाजले होते 9:30. अगदी चेहरा पहा. प्रवास केला की असं होतं, चेहरा कसं तरी होऊन जातो आणि थकल्यासारखं होतं. पण चला, आपल्याला काहीतरी करायची इच्छा आहे आणि चला सोबत माझी सगळी यूट्यूब फॅमिली आहे. तुम्ही सगळ्यांनी छान असा सपोर्ट दिला मला. लवकरच 2-2.5 हजार फॉलोअर्स झाले. तर इथं मस्त संध्याकाळचा स्वयंपाक बनवून घेतला, जेवणं केले आणि इथं पहा हे सगळं मामींनी दिलं होतं मला. तर ताईंनो, प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला थोडा सपोर्ट करा. थोड्याच दिवसात आपलं चॅनलसुद्धा मॉनिटाईज होणार आहे. तुम्हाला असेच नवनवीन माझ्याकडून व्हिडिओ पाहायला भेटतील शॉर्टकटमध्ये. तर ताईंनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ खरं खरं सांगा कसा वाटला? तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.